नमस्कार सर्वांना. हे बघा बाणाची चालली मस्त बाकी टाक हलवायची तयारी. आणि आता टाक बेचन मग मेंढर चरायला सोडायची ते नाश्त्याला. सकाळची हारी करावा लागती. आता चहा पाणी झाला, दूध काढलं, मेंढरातलं तुम्ही काम केलं, कुकरी करडं पाळले, मग दूध काढलं दोघांनी आणि आंघोळ्या पांघोळ्या केल्या, मग काम केली मेंढरातलं. सागरने गाड्याने कोंबड्याचं काम केलं. लवकर कोंबड्या सोडले की मग तरास देतील, त्यामुळे जरा उशिरा सोडायच्या. दूध बिदू आपलं उघड ताक बिक असं हलवायच्या टायमाला जवळ येतात. एकदा दोनदा तुमच्या कामाला आले तिकडं मेंढरात दूध काढायला, परत सुई मारायची मेंढ्याला, तिकडं सुई मारू लागाय. सुई मारायची म्हणल्यावर मेंढरू धरायला लागतं ना ते इंजेक्शन द्यायला. आणि आता आलं लोणी काढून घ्यायचं या. कोण शेतकरी आलं तर त्यांना पण ताक द्यायचं. हा आली येतात सकाळची आपली ना, येता जाता वावरात आले की येतात बिराणा. मग आपलं पटक्याने झालं की मग सकाळच्या पारीत दिल्यावर ना माणूस पेत आणि गार असत. म्हणजे उन्हाळ्यात हे शरीराला लय भारी ताक पोषक. तवा मग म्हणलं काल बाबांनी गोसावरी दिली होती, तर मग ती भजी बनवायची आणि ताक. तर इकडं आता बाण्याचं दूध पण तापतंय. नाही, दूध गाळलं नाही अजून. नाही का? मी म्हणलं दूध गाळलं. आपलं आसवाय ठेवले, आसवाय लागतं असं 2-4 दिवसात गरम पाणी उकळून घ्यायचं. आपलं दूध आता काढलंय, गाळायचंय, पण म्हणलं आता ताक घालून वाघ सुद्धा आता झोपच काढतोय. हा मग काय रात्रीची अशी डुकर पण काहीतरी येते त्या, त्यामुळे बुकतोय लय कुत्र. लय भूक. वाघू ए वाघू वाघू काय उठत नाही. काका झोपामध्ये झोपामध्ये हे झालाय. हा ना, बिजी बिजी. सागर हे सागर खाल्लं का चहा बटर? मग काय तुमची बी गडबड आहे आता मेंढर हा ना, मेंढर सोडायची ते. बरं झालं आलं. ताकाच्या टायमिंग वर आलं तुम्ही. तुम्ही लय टायमिंगला आलं. ताकाच्या मग अशी नाना येऊन गेलं तेव्हा झालंच नव्हतं. लवकर गेलं ते. ते दादा पण आलत, भगवान दादा पण आलो होतं, पण ते लवकर आलो होतं. त्यांना म्हणलं बिळीमध्ये खुर्ची नीट बसवा बाबा. काय होते तिचा एक पाय ह्याच्यात जातो, बिळीत जातो, मग पडायची भीती. मांडून द्यावं बाबांना खुर्ची. सागर सागर नीट मांडून दे बाबांना. मांडा मांडा. घ्या थोडी मागे घ्या थोडी. इकडला पाय हे होईल. बिळी किती मोठाले शेताला. हा आता ताक पण प्या आणि ताक घेऊन पण जा. त्याशी दिलेलं बरं लागलं ना. हा मग 12 वाजेपर्यंत पिऊन टाकला तो. इथंच होतो ना मी, तेच आठवण केली म्हणून आपला एकटाच आहे आज. तेव्हा तोच भारी होता ना. भारी होता काळा. तवाचा काळच लय भारी होता. आम्ही लहानपणाचा काळ आहे ना, असं वाटतं एवढाच भारी होता ना. आज तसलं दिवस आता कधीच येणार नाही. ते दिवस आता नाही येणार. येणार बी नाही, आता तर नाहीतच नाही, पण येणार पण नाही दिवस. लय भारी. पैसा नव्हता माणसाकडे, पण माणसाला समाधान होतं. हा माणुसकी होती. हा ना, माणसाला जिव्हाळा होता. प्रेमळ होती माणसं. म्हणजे एका माणसं बोलायची चांगली. एकाला साथ करायचं. हा प्रत्येक शेताकडे माणूस असायचा. प्रत्येक शेता माणूस. आता उन्हाचा इकडं कोण आहे आता? कोण नाही. कोण नाही. का आपला माणूस नाही काला. नाही का? खरंच नाही करायचं. आता मी इथं जेव्हा शातो असतो ना, आता इथपासून या टायमापर्यंत जरा फिरतो माणूस. नंतर माणूस तुम्ही म्हणाल ना तर अजिबात दिसायचा नाही कुठं. अब ऊन म्हणलं तर आम्हीच खातो या. तुम्ही सकाळपासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आम्हाला ऊन किती लागतोय आणि गरम किती होतोय ते सगळा जाणवतोय. कारण सतत फिरायचं ना, कधीतरी मेंढरा गडीवर उभे राहते. करपून निघतो सगळा. करपून निघतो या. आम्हीच ते सहन करू जाणं. ते तुम्हाला ती सवय पडले आणि धंदाच तुमचा तो आहे. आता नाही इलाज आहे. बाकी काय नाही. तुम्हाला देऊ दे की मला.
का मी पिऊ हा? बरं तू पे नंतर मी मला पिते मग तुम्हाला. ताक पिलं ना बाबा जास्त मेंढराच्या मागे अशी झोप येते झोप. धुंदी येते आणि पण ह्यो काम सकाळ सकाळच 11 वाजेपर्यंत 11च्या नंतर ते मग आंबट होत जातो. मग कढी किंवा मग हा कढीच मग होणार. घ्या तुम्हाला घ्या. कढी पण मस्त बनते. हा कढी मट्टा. आता काय झालंय तुम्ही जरा ते हे दिलंय का पान रात्री द्या आपलं हे आणलेलं आपल्या वावरात ना गोसाळी त्याची भजी बनवायच्यात आता मला. बाबा नाही मेंढरा घेऊन गेलो तिकडं ह्यांच मांडव आहे. हा मग त्यातली मांडवाची पण लय मेहनत ना गोसाळ्याच्या. आता कुठं ती मांडव तरी लावतात एवढं. कोण नाही करी आता. अख्ख्या गावात मला वाटतं आता तुमचंच आहे. आमचंच. आता त्याच्या आता सोपी आयडिया बघतात. सोपी आहे. सोपी आता टाकलेलं नाही का हा. एवढं जागा असून त्यांनी जित्रप नाही लावला हा. वाल टाकला वाल टाकला. आणि वाला पैसे कमवले. हा पण लवकर केला हो त्यांनी पण मेहनत घेतली. स्वतः सगळं भांडवल आहे. हा स्वतः ट्रॅक्टर सगळा. स्वतःचा हा प्रश्नच नाही. प्रश्न स्वतः नाही. चालवतो. गोसाळीला कसं आहे रोज पाणी द्यायला द्या गवत बियाणा असं काम आहे. आता दुपारपर्यंत तुम्हाला बघायला नको. बघायला नको काय असं का गाडग. सावलं की जरा ना 2-3 दिवसात ना असं त्याला गरमच करायला लागतं म्हणजे मग हे होतं काय होतं दूध तापचा वास बीस येत नाही खरपूस म्हणजे करपाट वास येत नाही गाडग्याचा म्हणून. आता दूध गाळून घेते त्यात धुवून घेतले चांगलं. दोन तार चारव्या फुल निघतात दुधाच्या दररोज. त्या पाण्याला जाते अर्ध थोडस गव्हायला. आता इकडे बाकीची मला तयारी करूच तर आपण तर आता सागर दिवसभर त्याला गौरी लावणार ना सागर. कोंबड्या आल्या फेरफटका मारून. आल्या. इचू काटा हे जे कोंबड्यापासून संरक्षण होतं आता त्यामुळं मग काय कोंबड्या पण बरंच काम करते त्या संरक्षणाचं. इचू काटा जरी कोंबडे धावत्यात. परत मेंढराला भिवून पण इचू काटा पळून जातो किंवा मग आपला कुत्रा कधी दाखवतो. हा. कितीतरी वेळा आपल्याला कुत्र्याने दाखवलेले जानवर. लय व्या. तिथं नाही आपला वाडा ह्याला कराड्याला तरी फुरसा हो मेंढरात चालला होता मेंढराच्या कडून. कुत्र बुकलं तेव्हा बघायचं तो मोठा. वावराला बिळले मोठा लय दर वाना आहे. मोठा रे. वाज वावर आहे. हा ना. जे नांगरलेलं वावर असतं त्याला नांगरलेलं म्हणायचं आणि जे वावर बिगर नांगरलेलं आहे त्याला वांज म्हणायचं नाही का. भाताचं वावर आहे. त्याच्यामुळे उन्हाळ्यात तापलेल्या. आणि ह्या वावरामधला दाष्टा म्हणजे जाळला पलीकडे दाष्टा म्हणजे त्या ठिकाणी पावसाळा आव्हान टाकायचं रोप जून महिन्यामध्ये. तरी सगळे भाताचीच खलाटी आहे. जागा जरा बरोबर नाही नाही तर बिळीच लय मोठा आहेत वावराला. त्याच्यामुळे शेपी बिळी म्हणजे सागरचा डायरेक्ट पायच जातो या. जातोय. सागरच्या पायाला खुन झाले ना सागर. किती वेळा गेला पाय तुझा. हा कुठं कुठं लागले बघू. राहून द्या बूट घातले बाबा. बरं राहू दे. बूट बरं जेव्हा तुझा पाय गेला ना बिळीत. म्हणून त्याला बूट काढलं की अरे तो घालीत आपला नाही. पाय जातोय तर त्याला काय बूट काय ठिकाणी. घालायला लागतात, ते बी ऐकत नाही बूट घालीत नाही. आणि म्हणजे पैसे बिशे पडलं का सुट्ट पैसे ते तर कायमच जाणार गावणारच नाही तर. पहिलं व्हायचं तुझं बहान आहे ते 5 पैसे 10 पैसे 20 पैसे असायचं का. ते जर्मनाचं पैसे असायचं बघ अवय, आणि ते बिळीत गेलं की लय उकरायचं. आता राहिलंच नाही तर. ते राहिलं. आता या तिखट मिरच्या घेतल्या ते वाटून घेणारे लवंगी हे तिखट आहे निबार बी झाल्या ते कवळ्या बी नाही तर बिया आल्या ते चांगलं सरसरीत त्यात. आता मीठ टाकून वाटून घेणारे बारीक. लसणाची एक कुडी सोलून घेतलेली आहे ती बी त्या मिरच्यात टाकून घेते. सकाळचे 8 वाजले की उकडाय सुरुवात होती. कोकणामध्ये 2 महिने म्हणजे लय गरमीचा दिवस. मग काय एप्रिल मे आणि जूनचं पण कधी काय दिवस जाते तर
हा ना. गेल्या वर्षी पडला होता लवकर पाऊस. आता हे जिरे घेतले, कोथमीर आहे ती पण जरा त्यात वाटून घेणार आहे मी. कोथमीर लयच बाणाय भारी भेटली रे. हळदी ती बी त्यात वाटून घेते. आता हे बेसन पीठ खलवून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये काय टाकायची गरजच नाही, कारण जिरं, हळद, मीठ, लसूण आणि मिरची हे सगळंच वाटून घेतलेलं आहे मी. जेवढं मला पातळ पाहिजे तेवढं पाणी ओतून त्याला कालवून घेणार आहे. म्हणजे लय घट पण नाही बनवायचं आणि लय पातळ पण नाही, असं मध्यम त्याचं मिश्रण तयार झालं पाहिजे. कोंबड्याने काय बघितलं रे सागर? नको जा मोरबा. ना म्हणून बघ काय बघितले. हे उकाड्याचं काय पण निघायचं आता. अजून मला पण भाकरी व्हायच्या, दुन आहे, बरंच काम आहे. आता मी जातो मेंढर व्हायचं घरी बरं, चारून आणतो. तोपर्यंत बाकीचं काम घे करू ना. चालेल. आता बाणायला म्हणजे कामाचा लय लोडी आहे ना. धुणं पाणी सरपान जेवण करायचं, परत माझ्या सगळं मेंढरा का पण. चालेल, येईन तसं दिवस काढायला लागतात, सगळे दिवस सारखं नसतात. सगळ्या डिगऱ्या फोडून घेतल्या आता. तर आता दुसरी तयार करून घेते. मस्त असं लय पातळ पण नाही लय घट पण नाही, कारण ती आपली भजी गव्हाणा सोडताना व्यवस्थित बुडली बी पाहिजे, तळल्या पण गेली पाहिजे. लय घट ठेवलं तर मग चवीला लागत नाही, पण असं मध्यमच ठेवायचं. लय पातळ जर केलं तर मग त्याला राहणार नाही पीठ आपल्या त्या गोसावळ्याच्या चकल्याला. आता एकदम पातळ मी याच्यात चकल्या काढून घेणार आहे. लय झाली किती भजी निघतात माहित आहे. हे आता कालवण होईल. आता हे संध्याकाळच्या लावून नाही तर आपल्याला आता ताक आणि भजी. आता पहिलं तव्यात तळून घेणार आहे. चुलीवर आता तवा ठेवून घेतला या. पिठामध्ये खालावलेल्या त्याच्यात कोथिंबीर टाकून घेतली जरा एक चिमूटभर. तवा चांगला गरम झाला, आता त्यात तेल ओतून घेते मी. कोथिंबीर टाकली जरा त्याच्यात, पीठ बी चांगलं भिजलं या. आता तेल चांगलंच गरम झालं, कोथिंबीर टाकून खलवून घेतली. चांगलं 15-20 मिनिटं हे पीठ मी खालावलं होतं आधी. तवर गोसावळी चिरून घेतली. आता हे अशी टाकून घेते आणि बुडवून त्यात सोडते. ह्याला नाही लय टाइम जात. लगेच तयार होत्यात. कारण जाळ मी बारीक लावला नाही तर ही दुसरी भजी सोडस वरती मुरची करापली असते. भजी देऊ गार म्हणजे बाळा देते. झाला ना आता गार. सागरची गाड्याची लाडू गुडी चालली वाटतं. मग त्याला मग द्यायच लागतं. आपणच खातो म्हणलं आपलं राहतं का तो. चव बघायला लागते ना सागा तुला.
सागरला चव बघायला लागते मग तुम्हाला देऊ का होतो हा माझं चाललंय ना काम आता. सांगा माळणी खराट काय. हा सागर सांगितले. सागर कसं काय लागते? नाही नाही बरं झाले का? होय एक बरंच झालं वाटतं. सागरनं सांगितलं म्हणले मस्त आहे. वांग काय नाही बसावलं म्हणायचं बाळा त्याला आतमध्ये. आणि का आत काय भेटलं सागर? वांग हा बघितलं की मी. तुम्ही काय करा हा जरा चव बघा जरा आणि मेंढर सोडा आता. आता मी भाकरी करते हा. बरं. आणि मग माझा आदळून येतावर माझा होतोय भाकरी. कपडे द्यायच्यात मला परत. हा खा खा. आता हे बाणाने आवडीने दिली मला. मग काय आता 2-4 भजी तरी काय आता बाणाला सांगतो द्यायचं मी. तोपर्यंत चाललंय का आता बाणायचं बनवायची. आता रानात 4 जण बांधून न्यायला होत्या ना आपल्याला आज. आता दादा का व्हायची काय माहिती. हा ना त्यांनी आता सकाळची मेंढर सोडली भजी झाल्याच्या नंतर. आणि मग सागर आणि ते गेल्या तर मेंढराकडं. मी आता भाकरीला तवा ठेवलाय. आता भाकरी बनवून घेतील मग दुसरं काम बघतील. फोन रेंज बिन नसल्यावर नाही लागत ना. काय काय झालंय काय समजलं. हा ना हा प्रत्येकाचाच फोन तसा होते ते. आता सकाळी गाणं मी लावित होते ना तर एक पण फोन लागा ना. जाऊन बघू दे झाले असलं तर घेऊन देऊन येतो ना. बापरे काय झालं मेंढरा बी सोडायला उशीर होतोय. मग ते सागर गेलं मेंढरा का. बस हा तो काय आहे तिथे. दिसले ना मेंढरा हा हे काय इथं निस नाही इथं. तिथे आहेत का. हा ते दादा पण आलं होतं बाळाराम दादा. त्यांना दिला जरा ताक 2 बाटल्या. भगवान दादा आलत तर त्यांना नाही भेटला. पण ते कमळ बाबा आलत त्यांना भेटला. भगवान दादा तुम्ही गेले की लगेच आलं. मग त्यांना म्हणलं ये नंतर. आता ते दादा येते जरा. चहा पिला त्यांनी भगवाननी. हा पेला बोल ना चहा पिला म्हणतो. हा चहा पेला की ताक नाही भेटला ताक. चहा पिला बोला मला. हा. वाढवणार आलो तर चहा पिला बोलतो. हा पेला चहा पिले का मग आता कमला पण आलता का. हा आलत ते पण आलत. मग त्यांना दिला जरा थोडा ताक दिला 1 बाटली आणि पेला दिला 1 गला. पेला जरा घेऊन गेलं. मग तुम्ही झाले असल्यावर फोन करीत असल्यावर फोन लागत नाही मी फोन नव्हती लावणार. म्हणलं शेवटची झाली ना मग फोन लावायचा म्हणून. मी करतो तर लागे नाही. हा ना मी पण मीठ टाकलं पण हे नाही ना केला त्याला. काय हलवलं नसं. हलवलं नाही आता पुराणा बसवतो. देऊ का चमचा. दमा चमचा देते. जागा बरं पडेल. किती भाकरी द्यायची देते 5-6 देते आता. एवढी एक बाजूने कसं आपल्या इकडच्या माणसाला आवड लागते भाकरीची ना. फोन आले नाही नानी आले ना फोन आले. हा आला बस झालं मग ठेवतो. आहेच ना करते मी. असं आता कधीतरी आपल्याला काय सारखे बारकी 2च कोकरी बिराडा वाजत्यात. तर सकाळी मिंड्या सोडल्या तेव्हा धरली होती आम्ही पाणी बिणी पित्यान म्हणून. मेंढरा आता त्यांनी चारून पाणी पाजून आणली. सागर पण मेंढका झालाय गडी आता. काय करू बाळा कोकरी सोडू.
त्यांना ते जण वागर वर केले मी आय तरी कुठं पळत येते त्यांची आता लय टाइम केला मग टाइम बराच झाला ना झालं म्हणलं पाणी पण पाहिजे. बरं झालं पाणी पाजल्या ते सागर दमला होय बाळा तू हा ओराकडे जेवणाचं ओराकडे मी बी कपडे धुयाला गेली होती जेवलं की परत जायला मग काय आता सांगा ताण लागले तुला लागले ना लय दमला होय तू सागरने चांगली मदत केली ना मागणी हाणतोय आता मोर बोलावली हं. ते मोर बोलावलं मी मध्ये होतो. बरं झालं म्हणते चला मग घ्या जेवण ताक आज बरंच खपलं असेल ना. अहो लय कपलं 5 आहे गिरायक आले टाकाला आज हा ना म्हणजे ती वस्तू काय राहणार नाही हा. हा ना ते द्यायला लागते आपले नाही का. हो उद्यापर्यंत संध्याकाळपर्यंत बरं आंबाटच होऊन जात हा असं होते. का थोडं राहिले तरी थोडस राहिले आता एवढं आता आम्ही खपू तरी बी खपते का नाही काय माहिती. ते दादा एक यायचे मग कवा येतात काय माहिती म्हणलं येतो आलं तर बरं होय ना आपण असताना सागरने गाड्यांचा आणि 5-6 हाणले आता मग हे बुजवायला बरं आहे ना. लय भारी दादा कधी नसलं की मग सागर मदत त्या करतो. दिवशी माझ्या बरं होता तवा बी चांगला मदत हा. करीत होता हाणायची या मग बसा तुम्ही या जेवायला चालू नाही सागरने मस्त फरका मारला हम्म? कस काय तर सागर ताक आंबट नाही झालं मस्त आहे ना आज त्याला मी सकाळी एक गलास पिली ना अजिबातच आंबट नव्हतं लईच भारी होतं हा खायची भाकरी बरोबर भजी नाही तर ताका बरं भाकर खा आणि भजी कोरडी तोंडी लावत कसं पण तुला आवडन तसं खा नाही नाही भजीन भाकर आणि ताक प्यायचं नाही त्याला खाऊ द्या कसं खायचे तसं एकच नंबर अगदी भजी झाली बरं हातची वसाळ्याची सागर बार झालते ना. मिरची ती तिखट गावल्यामुळे मस्त झणझणी झाल्या झणझणीतच भारी लागतात हो. चरचरीत ते आतलं ना ते आतलं तिखट नाही लागत बाबा बाहेरचं लागतंय ना हा मग तेच तिखट लागणार तुला ना मला नाही बारी बाळा माझं खायला मग आई एक गाणं नाही की काय ग भाकर घेऊन द्या किंवा मला येऊन द्या. नाही ना तसं नाही सागर बघ कांदा ना भाकर खाऊ द्या की रे मला बी जत्रेला येऊ द्या की असे ते म्हणते नागनाला यामध्ये सागरच्या लक्षात हा गाणं सागरने काय ऐकलं नाही. नक्की ऐकलं सागरला मी एक रात्री गाणं म्हणली होती माझ्या ध्यानात नाही काय म्हणली होती हम्म? काय रे सागर माझ्या ध्यानात नाही रे. हो. आठवल्यावर सांगेन तुला मेंढर सकाळच्या बारी तरलीन पाणी पिली ना हम्म जरा गडीभर चांगली बसते ती. हा ना